जे आपल्या आयुष्यामध्ये हे रिलेशनशिप खूप महत्त्वाचे असतात. तर आजच्या लेसन म्हणजे तिसरा दिवस जादूचे नातेसंबंधामध्ये लेखिकेला हेच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये तुम्ही एकटे जर असाल तर तुम्ही जे काही कराल त्याचा उपयोग काहीच होणार नाही आहे. तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही तिथं ऑलरेडी असणारच आहे. तिथे जाण्यात अर्थच नाही. मग तुम्ही जे काही केलं असेल ते करण्यातही अर्थ नाही, कारण ते पाहायलाच कोणी नसणार आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये नातेसंबंध हे किती इम्पॉर्टंट आहेत. तर ते नातेसंबंधाविषयी जी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे ती कशी काढून टाकायची ते आपण लेसनमध्ये आज शिकणार आहोत. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तर आत्ता लेखिकेला हे म्हणायचं की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या आयुष्यातले जे काही नातेसंबंध आहेत ते कसे आहेत ते तुम्ही आज विचार करायचा आहे त्या गोष्टीवरती. तसे जादूने तुमचे आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. का शक्तिशाली माध्यम आहेत? कारण त्या गोष्टी मध्ये आपण भावनिक इन्व्हॉल्व असतो. ती भावना आहे आपली. आपल्याला मुलांवर प्रेम असतं, आईवडिलांवर प्रेम असतं, हे जे काय आहे ही भावना आहे. तर ही कृतज्ञतेची ही त्या पद्धतीने ही भावनाच आहे. तर ही भावना तुम्ही जशी व्यक्त कराल तर तशी ती कृतज्ञताही तुमच्या आतून व्यक्त व्हायला लागेल. गतकाळातील थोर विवेकी सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आले की त्यांना विज्ञानानेही पुष्टी दिलेली आहे की जे कृतज्ञतेचं आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळकीचे आणि सलोख्याचे असतात. ही तर रियालिटीच आहे. तुम्ही इथून पुढे ते अनुभवणार आहात. ज्या रिलेशनशिपमध्ये कृतज्ञता आहेत ते रिलेशनशिप तुमचे छानच असणार आहेत. कुटुंबाशी, मित्रांशी त्यांची जास्त जवळीक असल्याने इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासताना दिसून आली आहे. ती अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचाररूपातील किंवा शब्दरूपातील एका तक्रारीमागे त्या नातेसंबंधाची भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं असावी लागतात. या 10 वरदानापैकी जर काही वरदान त्यामध्ये कमी असतील तर ते नातेसंबंध बिघडण्याची, आणि जर ते नातेसंबंध वैवाहिक असतील तर त्याचा शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते. आता हे जे शेवटचं वाक्य ते ठीक आहे, त्यांची अमेरिकन जीवन पद्धती आहे म्हणून लेखिकेने ते लिहिलेलं आहे. आपण इंडियन लोक इतक्या टोकावरती नाही जात लगेच. म्हणजेच इथं त्यांना हे म्हणायचं आहे की एखादं नातेसंबंध तुमचं जर बिघडलं असं तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्या नातेसंबंधाबद्दल तुमच्या मनामध्ये 10 वरदाने आहेत का हे आज विचार करायचा आहे. जर त्या नातेसंबंधाविषयी तुमच्या मनामध्ये 10 वरदानं नसतील तर ते नातेसंबंध तुमचं चांगलं नाही, इतकं लक्षात ठेवायचं. मग कोणतं नातेसंबंध आपलं चांगलं नाही आहे आणि आपल्याला ती चांगलं करण्याची इच्छा आहे तर त्या नातेसंबंधाविषयी कृतज्ञता द्यायची आणि 10 वरदान लिहायचे. 10 वरदान कसे लिहायचे ते लेखिकेने पुढं सांगितलेलं आपल्याला. कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. जसजशी कोणत्याही नातेसंबंधात तुम्ही कृतज्ञता वाढवता तशी जादू होऊन त्या नातेसंबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टीच मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधात बदल होत नाही तर ती तुम्हालाही बदलवते. हे खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे. ते तुमच्या नातेसंबंधामध्ये बदल आणते ते तर आहेच, पण ते तुम्हाला आतून बदलवते. का आतून बदलवते? कारण ती जी भावना आहे ना त्या नातेसंबंधाविषयीची ती आपल्या आतून येत असते, आणि ती जेव्हा आपल्या आतून यायला लागते तर आपण आतून बदलतोच ना. मग आपोआपच एक रिलेशनशिप जर आपल्याला चांगलं वाटायला लागलं तर बाकीचे जे सगळे रिलेशनशिप आहेत ते सगळे चांगले वाटायला लागतात आपल्याला.
आपण एका गोष्टीला चांगले करायला जाणार आहोत, पण त्या संबंधित सगळ्याच गोष्टी आपल्या चांगल्या होणार आहेत. तर त्यामुळे आपण इथं बदलतोय, काम हे आपण आपल्यावरती करतोय इथं, ना की जगाला बदलायचं आहे आपल्याला. त्यामुळे बदल हा आपल्या आयुष्यात घडणार आहे आणि तो बदल आपल्याला लॉंग लाईफ चालणार आहे. तर काय होतं, आता तुमचा स्वभाव कसाही असो, कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हीच तुम्हाला ओळखू शकणार नाही. आणि ही रियालिटी आहे. आता माझं स्वभावाकडं तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणाल मॅम किती छान बोलतात, हे करतात, पण हे मॅजिकच्या आधी असं नव्हतं. मी तर सगळ्यात जास्त चिडायचे, पण आता ते नाही राहिलं. का नाही राहिलं? कारण आतून चेंज झाला आहे सगळं, आतून पूर्ण बदललेलं आहे, आतली सिस्टीम पूर्ण बदललेली आहे. त्यामुळे आतली बदलली की बाहेरचं पण आपोआपच बदलतं. बाहेरचं जे काही निगेटिव्हिटी आहे ते आतमध्ये जातच नाही, कारण आपली आतली सिस्टीम इतकी स्ट्रॉंग झालेली असते, त्याचा आपल्यावरती काहीही परिणाम होत नाही. आणि ते करायला थोडा वेळ लागणार आहे आणि ते हळूहळू करायचं आहे. तुम्ही म्हणाल आजच मी केलं, नातेसंबंधाविषयी थँक्यू म्हणायला लागले आणि झाले नाही. नातेसंबंधाविषयी हे व्हायला थोडा वेळ लागतो, कारण की ही भावना आतून येणं महत्त्वाचं असतं. आणि एखादं नातेसंबंध जर बिघडलेला असेल तर त्या नातेसंबंधाविषयी मनातून भावना येणं ह्याला वेळ लागतो. त्यामुळे नातेसंबंध सुधारायला थोडा वेळ लागतो, पण असं नाही आहे की ते सुधारणारच नाही. ते 100% सुधारणार. फक्त तुम्ही आतून किती कृतज्ञता व्यक्त करताय त्याच्यावरती ते डिपेंडंट असणार आहे. तर काम आपल्याला करायचं आहे, आपल्या आतून होणं ते इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला त्याची जादू दिसणार आहे. कारण तुम्हाला पूर्वी कधीतरी नातेसंबंधात त्रास तुम्हाला जाणवला असेल, त्याविषयी संतापही आला असेल, तुमच्या काही तक्रारीही असते, खरोखरच कृतज्ञता वाटते, तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही. जेव्हा त्या नातेसंबंधाविषयी कृतज्ञता असते तर त्या नातेसंबंधाविषयी तुम्हाला निगेटिव्हिटी काही वाटणारच नाही, किंवा ते बदलावे, त्यांनी बदलावं असं तुम्हाला वाटणारच नाही. कारण जे आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यातल्या तुम्हाला चांगल्याच गोष्टी दिसत आहेत. तर तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्या इतके गर्क असता की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रारी करत नाही आणि दोषी देत नाही, किंवा खरं तर त्यांच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला त्यांच्यात काही दिसतही नाही. आणि जेव्हा त्यांच्यात काही दिसत नाही तिथं आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि ते रिलेशनशिप टिकतं आणि त्या रिलेशनशिपमध्ये अजून छान होतं किंवा चांगली होतं. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळी खजिन्यांची जाणीव असते ते क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो असं म्हणता येईल. म्हणजे खजिन्याची जाणीव म्हणजे काय, की आपल्या आतमध्ये जे आहे प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा, ह्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला खरं ज्ञान होतं तेव्हा ॲक्च्युली आपण आयुष्य जगत आहोत, हा खरा अर्थ आहे. आत्ता काय आहे आपलं, बिलकुल पण नाही जगायचं म्हणून जगायचं आहे. ठीक आहे, रोजचा दिवस चाललेला आहे, जेवण खायचं, हे करायचं, ठीक आहे, झोपायचं, हे आपलं नॉर्मल लाईफ. पण आतमधून आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, स्वतःसाठी करायची आहे, दुसऱ्यासाठी करायची आहे, मग आपण हे करू शकतो, ते करू शकतो, याला त्या नातेसंबंधाला प्रेम देऊया, त्यांच्याशी असं वागूया, हे जेव्हा आपण करायला लागतो ॲक्च्युली ती खरं जगणं. तर इथं खरं जगणं शिकायचं आहे आपल्याला, नुसतं जगायचं म्हणून जगायचं नाही आहे. शब्द हे खूप शक्तिशाली असतात, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शब्द हे खूप शक्तिशाली असतात. ते एखाद्या बाणाप्रमाणे असतात. एकदा का तो शब्द त्याच्या हृदयाला समोरच्याला टोचला की तो त्यातून कधी बाहेर येईल आपल्यालाही सांगता येत नाही.
त्यामुळे जेव्हा तुम्ही शब्द बाहेर काढताय ते लक्षपूर्वक जाणून बुजून काढायचे आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इजा करून घेता. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला जो विचार करता, व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, तो तुम्हालाही लागू पडतो. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला बोलताय तर ते आधी तुमच्या आतमध्ये असतं ना. त्याच्याशिवाय तर तुम्ही बोलू शकत नाही, त्याच्याशिवाय तर तुम्ही ते देऊ शकत नाही. जे तुमच्या आतमध्ये तेच तुम्ही देणार ना. म्हणजे राग, चिडचिड जे काही आहे तुमच्या आतमध्ये त्याचा त्रास तुम्हाला आधी होतो आणि मग तोच आपण बाहेर व्यक्त करत असतो. तर इथं जो काही त्रास आहे तो आपल्याला होऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यांनाही होऊ द्यायचा नाही. म्हणून जगातील थोर मनाच्या लोकांनी आणि गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितलंय. कारण त्यांना माहीत होतं की तुम्हाला जर आयुष्यात काही मिळावं असं वाटत असेल, तर तुमच्या आयुष्यात जादूने वाढ व्हावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हवं. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो, तर तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या मुलाने, तुमच्या हजबंडने म्हटलं तो की तू जशी आहे तशी मला आवड, असं म्हणायला खूप मोठं मन लागतं. कारण इतकं सोपं नाही आहे हे म्हणणं सुद्धा की तू जशी आहे तशी मला तू आवडते. हे केव्हा होतं? जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता. आणि ते आहे दुसरा आपला मिरर वर्कचा वर्कशॉप. त्याच्यामध्ये आपण हे शिकतो. पण आत्ता मी हे सांगते तुम्हाला की तुम्ही जे व्यक्त करताय ते आतमध्ये जे आहे ते व्यक्त करता. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञताच व्यक्त करायची आहे, ना की निगेटिव्हिटी, ना की तक्रार, ना की दोष देणं. तर जुन्या लोकांनीही सांगितलंय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं असेल तर त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा एकच उपाय आहे. आणि तीच रियालिटी आणि त्यालाच आपण जादू म्हणतोय. जादू म्हणजे कृतज्ञतेची शक्ती. कृतज्ञतेच्या शक्तीला जादू, मॅजिक म्हणायचं आहे. आणि सिक्रेट म्हटलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे शब्द लक्षात ठेवायचं. जेव्हा मी सिक्रेट म्हणेन किंवा जादू म्हणेन तर तुमच्या लक्षात इथं आलं पाहिजे पटकन की मॅडमना कृतज्ञ शक्ती म्हणायचं आहे. तर इथं आपल्याला ते व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. आणि ते कधी मिळवू शकता की ती गोष्ट जशी आहे तशी तुम्ही त्याला स्वीकारायचं आहे, ना की त्याच्यात हे बघायचं की त्याच्यात असंच आहे, त्याच्यात तसंच आहे, मग ते ॲक्च्युली तसं पाहिजे होतं, मग हे असं पाहिजे होतं. नाही, हे सगळं जे आहे ना आपले शब्द बोलणं स्वतःशी, ते सगळं बंद करायचं. ते आपोआप बंद होणार आहे जेव्हा तुम्ही त्या नातेसंबंधाविषयी किंवा प्रत्येक गोष्टीविषयी जेव्हा आपोआप कृतज्ञता व्यक्त कराल, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीमध्ये दोष दिसणारच नाही. त्यामुळे तुम्ही हे जे काही बोलताय, आत्ता बोलताय ठीक आहे, आता सवय नाही अजून, पण जेव्हा हे बोलणं तुमचं आपोआप बंद होईल. लोक जसे आहेत